राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्र महोत्सव साजरा करण्यात येणार असून त्या संदर्भात पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये प्रदेश कार्यालयात आज बैठक पार पडली। यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधलेला आहे। सुनील तटकरे यांनी 106 हुतात्म्यांच्या बलिदानाच्या नंतर संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी शिवाजी पार्कच्या ऐतिहासिक मैदानावरती 1 मे 1960 सालामध्ये स्वीकारला आणि याच 1 मे 2025 रोजी राज्याच्या स्थापनेला राज्याचा 65वा वर्धापन दिन त्या ठिकाणी होत आहे। अशा वेळेला महाराष्ट्राचा हा 65वा वर्धापन दिन आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्याच्या दृष्टिकोनातूनच आज या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली। संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये ज्या हुतात्म्यांनी बलिदान दिलं त्याची आठवण, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ज्या प्रमुख वक्त्यांनी अतिशय महाराष्ट्रामध्ये तेजोमय पद्धतीने नेली ते, अनेक शायरांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये दिलेलं योगदान, विदर्भाचा भाग स्वर्गीय चव्हाण साहेबांनी नागपूरचा ऐतिहासिक करार केल्याच्यानंतर तो सहभागी झाला, तो विदर्भ निजामाच्या राजवटीमध्ये असलेला मराठवाड्याचा परिसर हा महाराष्ट्रामध्ये सहभागी झाला। अशा सर्व गुणवैशिष्ट्यासह गेले 65 वर्ष महाराष्ट्राने गौरवशाली वाटचाल केली। अशा या महाराष्ट्राच्या सर्वदूर विभागांतील जे प्रादेशिक विभाग आहेत त्या ठिकाणची संस्कृती, त्या ठिकाणचे विचार आणि या सर्वांनीच दिलेलं योगदान महाराष्ट्राचं, या सर्वाचंच एक तऱ्हेचं व्यवस्थितरित्या आखणी कार्यक्रम हा 3 दिवस मुंबईमध्ये त्या ठिकाणी केला जाणार आहे। त्याची रूपरेषा ठरवण्याची आम्ही बैठक त्या ठिकाणी बोलवली होती। त्याचबरोबर ती छत्रपती शिवाजी महाराज अवघ्या देशाचे मानबिंदू, शिवनेरीच्या किल्ल्यावरती जन्माला आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्यावरती हिंदवी स्वराज्याची राज्याभिषेक केला। छत्रपती संभाजीराजांचा अलौकिक असा पराक्रम आणि त्याचबरोबर ती शाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समतेची एक वेगळी ओळख, साधू संतांचा महाराष्ट्र, असे वेगवेगळ्या पद्धतीचं या कार्यक्रमाचं स्वरूप कशा पद्धतीने राहील त्याचं आम्ही नियोजन त्या ठिकाणी करतो आहोत। हे 3 दिवस महाराष्ट्रामध्ये झाल्याच्या नंतर विदर्भाच्या भूमीमध्ये मग वर्ध्याला विनोबाजींचा आश्रम त्या ठिकाणी आहे, त्या भूमीची सुद्धा एक आगळीवेगळी ओळख आहे। महात्मा गांधींनी स्वातंत्र्याची चळवळ करण्यासाठी सुद्धा वर्ध्याच्या आश्रमामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती योगदान दिलं। अशा या सगळ्या भूमीत छत्रपती संभाजीनगरच्या परिसरामध्ये सुद्धा, संभाजीनगरमध्ये मराठवाड्याच्या परिसरांतील आणि मग पुणे आणि नाशिक अशा पद्धतीने संबंध मे महिन्यामध्ये हा महाराष्ट्र स्थापनेचा 65वा वर्धापन दिन अतिशय वेगळ्या स्वरूपामध्ये आम्ही त्या ठिकाणी साजरा करणार आहोत। त्याची रूपरेषा या ठिकाणी आम्ही ठरवली आहे। यावेळी आमदार नरहरी जिरवळ, विक्रम काळे, संजय बनसोडे, हिरामन कोसकर, आनंद परांजपे यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।